नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी मोठी खुशखबर आली आहे। दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी 4,31,31,469 रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे आणि राज्यातील 6 जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तेव्हा मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतन खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेला हा जी.आर. आहे। तेव्हा मित्रांनो, शासन निर्णय काय आहे ते पहा। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच जिल्हा स्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 रुपये इतका निधी वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील जिल्हा स्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे। माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच जिल्हा स्थापनेसाठी रुपये 10,46,47,190 रुपये इतका निधी वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील स्थापनेसाठी 4,29,31,460 रुपये इतका निधी बिस्न प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, 2 नंबरचा मुद्दा पहा। सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी सोबतच्या जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील तालुक्यांना आवश्यकतेनुसार करावे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर्व 6 जिल्हे पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि या ठिकाणी एकूण निधी पहा 10,46,87,190 रुपये या ठिकाणी मंजूर झाले आहेत। तसेच मित्रांनो, खाली पहा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि या ठिकाणी एकूण निधी पहा 4,29,31,460 रुपये इतका निधी वाटप होणार आहे आणि त्यानंतर लवकरच जिल्ह्यांना हा निधी प्राप्त होताच या दोन्ही योजनेच्या अर्थात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना हा निधी वितरित केला जाईल। म्हणजेच मित्रांनो, लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पेन्शन जमा करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच भूमिहीन शेतमजुरांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।